नमस्कार मंडळी, वर्षभर टिकणारा आंबट गोड चवीचा स्वादिष्ट आणि पौष्टिक असा कैरीचा गुळंबा आज पाहत आहोत। कैऱ्या स्वच्छ धुवून पुसून त्याची साल काढून घ्यायची आणि किस करून घ्यायचा आहे। कढईमध्ये थोडंसं तूप घालायचे, त्यामध्ये दालचिनी घालायची, 4 लवंगा घालायच्या आहेत आणि याला थोडंसं असं फ्राय करून घ्यायचं आहे। नंतर कैरीचा किस यामध्ये घालायचा आहे। 1 ते 1.5 मिनिट हा किस थोडासा परतून घ्यायचा आहे तुपावरती। नंतर जेवढी कैरी घेतली होती तेवढाच गूळ घ्यायचा आहे। गूळ यामध्ये घातलेला आहे। आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। 5-6 मिनिटांनी असं दिसतं आणि नंतर 10 मिनिटांनी असा आपला कैरीचा गुळंबा तयार झालेला आहे। असा चेक करून बघायचा। एक तारी पाक तयार झाला की कैरीचा गुळंबा तयार झालेला आहे असं समजायचं। त्यानंतर वेलची दाणे यामध्ये घालायचे आहेत आणि याला थोडंसं मिक्स करून घ्यायचे। नंतर याला गार करून घ्यायचे। पूर्ण गार झाल्यावरच गुळंबा बरणीमध्ये भरायला घ्यायचा आहे। रसरशीत सुंदर दिसणारा आंबट गोड चवीचा चविष्ट पौष्टिक वर्षभर टिकणारा गुळंबा तयार आहे।